प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या प्रचारात सहभागी झालेले। महायुतीचा घटक पक्ष असून सुद्धा अमरावतीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणांच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिलाय। त्याचा प्रचारही करताना बच्चू कडू मुंबईमध्ये दिसले होते। आता मात्र त्यांच्यासह दिव्यांग संघटना देखील प्रचारात सहभागी झाल्याचे दिसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। या संदर्भात राहुल शेवाळेंशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आहेत। आज बच्चू कडू जे मुंबईत दाखल झाले आहेत राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सोबतच राहुल शेवाळे बसले आहेत। यांचं देखील काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। राहुलजी, बच्चू कडू आज आपल्या प्रचारात समर्थनार्थ आले आहेत। आपण पाहिलं असेल अमरावतीत महायुतीच्या विरोधात ते होते, मात्र इथे आपल्याला समर्थन करतात। कशा प्रकारचं पाठबळ वाढेल असं तुम्हाला वाटतंय? आदरणीय बच्चू कडू साहेब या ठिकाणी मला पाठिंबा देण्याकरता उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। त्यांच्या येण्याने आणि पाठिंबाने निश्चित स्वरूपात पाठबळ वाढलेलं आहे, कारण दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात प्रहार संघटनेचे सदस्य आणि दिव्यांगांची संख्या जास्त आहे आणि त्यांचे नेहमीच त्या आमच्या संपर्कात असतात। खासदार म्हणून मी त्यांची विविध कामं पण केलेली आहे, त्यामुळे त्या एकमेव हेतूने बच्चू कडू साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले, कारण दिव्यांगांची सेवा हा आमच्या एक दोघांमधला एकमेव धागा असा आहे की ज्या माध्यमातून आम्ही त्या सेवेचं काम करत असतो। त्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांगाचं एक स्वतंत्र मंत्रालय स्थापित घोषणा केलेली आहे, त्याचं कारभार पण सुरू झालेला आहे आणि दिव्यांगांचं एक महामंडळ बनवून त्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय होऊन दिव्यांगांची आर्थिक स्थिती सक्षम करण्याकरता राज्य सरकार आता त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करतात। त्याच धर्तीवर केंद्रात पण दिव्यांगांचं स्वतंत्र मंत्रालय असावं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पण दिव्यांगांना आर्थिक सक्षम करण्याकरता विविध योजना झाल्या पाहिजेत। तर त्याकरता पण नवीन जी लोकसभा होईल त्या लोकसभेत माननीय पंतप्रधानांना मी विनंती करणार आहे की दिव्यांगांचं स्वतंत्र मंत्रालय स्थापित करून देशभरातल्या दिव्यांगांना एक मोठा दिलासा द्यावा। दिव्यांग मंत्रालय झालं, मात्र काही उणीव बाकी आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। तर आपण एकनाथ शिंदे यांना सांगून लवकरच याचा न्यायनिवाडा करणार आहे का? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय बच्चू कडू साहेबांच्या पाठीशी आहे आणि बच्चू कडू साहेबांनी दिव्यांगांसाठी जी मागणी केली आहे, जे देव धोरणात्मक निर्णय घेण्याकरता पाठपुरावा केला, त्याकरता शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरासह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।